Shri Gnan Sagar coaching classes online YouTube channel. To get latest video, please subscribe this channel. Today I am going to teach you the most beautiful lesson, Miss Slippery. 1.4 Miss Slippery. This lesson is adapted from the story by Popti Hiranandani. Standard 8 Semi and Marathi Medium Unit First 1.4 Miss Slippery. मिस स्लिपरी म्हणजे घसरडी मुलगी. In this lesson, the lesson teach us we should find out the reasons of sadness our friends. म्हणजे आपल्या मित्रांचा जो काही सॅडनेस आहे त्याचं कारण काय आहे हे काय केलं पाहिजे, आपण फाइंड केलं पाहिजे. अँड देन वी शूड शेअर अवर फिलिंग्स टू इच अदर. आपण आपल्या ज्या काही भावना आहेत त्या एकमेकांशी काय केल्या पाहिजेत, व्यक्त केल्या पाहिजेत किंवा बोलून दाखवल्या पाहिजेत. इन दिस लेसन द रायटर शोज द ब्युटिफुल रिलेशन बिटवीन दी टीचर अँड स्टुडंट्स. या लेसनमध्ये आपल्याला विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये असणारं जे काही रिलेशन आहे ते कशा पद्धतीचं असू शकतं हे देखील काय होत आहेत बघायला भेटत आहे. चला तर बघूया लेसन. लेट्स सी द लेसन. Before going further, first I am going to discuss about the warming up of this lesson. First question, do you argue with your friends and why? या प्रश्नाचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या मित्रांशी वाद घालता का आणि घालत असाल तर का. तर आता याचा आन्सर प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने देणार, पण आपण इथं असं देऊ शकतो की द आन्सर समटाइम्स आय आर्ग्यू विथ माय फ्रेंड्स व्हेन आय डू नॉट लाईक देअर ओपिनियन और पॉइंट ऑफ व्ह्यू ऑन सम थिंग्स. म्हणजे आपल्याला कधीकधी आपल्या मित्रांचा जो काही दृष्टिकोन आहे तो आवडत नाही, त्यामुळे आपण काय करत असतो, वाद घालत असतो. देन सेकंड, डू यू स्टॉप युअर आर्ग्युमेंट्स आफ्टर सम टाईम और कंटिन्यू इट फॉर अ लाँग टाईम. म्हणजे याचा अर्थ असा आहे की थोड्या वेळाने तुम्ही वाद घालायचे थांबवता का, बराच वेळपर्यंत वाद घालत राहतात. तर याचा आन्सर प्रत्येकजण वेगळं देऊ शकतो. I never continue it for a long time. I stop my argument after some time. खूप वेळ आर्ग्युमेंट करत बसत नाहीत किंवा वाद घालत नाही, थोड्या वेळाने वाद लगेच काय होतो तिथे थांबवतो किंवा भांडण मी थांबवतो असं आपण देऊ शकतो. देन थर्ड क्वेश्चन, वाय डू पीपल क्वारल अँड फाईट. तर लोक का भांडतात. देर आर मेनी रिझन्स ऑफ देअर फायटिंग. म्हणजे त्यांच्या फायटिंगचे पण काय असतात, खूप जास्त रिझन्स आहेत. मग आता आपण इथे म्हणू शकतो पीपल क्वारल और फाईट फॉर मेनी रिझन्स. वन, व्हेन दे डू नॉट लाईक इच अदर्स ओपिनियन और पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे त्यांना एकमेकांचा दृष्टिकोन आवडत नसेल किंवा इतर काही गोष्टी आवडत नसतील तरी ते काय करतात, भांडण करतात. देन सेकंड, बाय मिसअंडरस्टँडिंग इच अदर. अँड थर्ड, जस्ट फॉर फन वन टीजेस अनदर अँड देन इट टर्न्स इन टू अ फाईट और quarrel. Then fourth question is, do we forgive or punish our dear ones after their mistakes? बघा याचा अर्थ असा आहे की आपल्या माणसांकडून चूक झाल्यावर आपण त्यांना माफ करतो की शिक्षा देतो. यू कॅन गिव्ह द आन्सर. वी शूड फॉरगिव्ह अवर डिअर वन्स आफ्टर देअर मिस्टेक्स बट वी शूड टेक अ प्रॉमिस फ्रॉम देम नॉट टू कमिट सच मिस्टेक्स अगेन. आपण त्यांच्याकडनं प्रॉमिस घेतलं पाहिजे की ते परत अशी मिस्टेक्स करणार नाही. देन फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट डू यू फील आफ्टर अ क्वारल विथ डिअर वन्स. आपल्या माणसांशी वाद झाल्यावर तुम्हाला कसे वाटते. वी फील बॅड. आपल्याला नक्कीच कसं वाटतं, बॅड वाटतं. यू कॅन गिव्ह द आन्सर. आय फील व्हेरी सॅड अँड अशेम आफ्टर अ क्वारल विथ डिअर वन्स ॲज आय कुड नॉट कंट्रोल माय अँगर. मग अशा पद्धतीने इथेही याचे आन्सर देऊ शकता. देन नेक्स्ट क्वेश्चन इज, थिंक ओव्हर द फॉलोइंग अँड टिक मार्क द प्रॉपर ऑप्शन्स ॲज पर युअर चॉईस. आता तुम्ही विचार करायचा आहे आणि खाली जे काही बॉक्स दिलेले आहेत त्या बॉक्समधनं करेक्ट ऑप्शन चूज करून त्याच्यापुढे असं करेक्ट मार्क काय करायचा आहे, फिल करायचा आहे. देन फर्स्ट, डू युअर क्लासमेट्स टीज ट्रबल अँड अवॉइड यू.
आता याचा आन्सर तुम्ही प्रत्येकाने स्वतःच्या मनाने काय करायचं आहे, द्यायचं आहे. तुमचे क्लासमेट्स तुम्हाला चिडवतात का, देन त्रास देतात का किंवा अवॉइड करतात का. देन बी, डू यू विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो टीज, ट्रबल और गिव नेम्स टू एनी ऑफ युअर क्लासमेट्स. देन यू कॅन से यस, नो अँड समटाईम्स, जे तुमचा आन्सर असेल ते. देन सी, हाऊ डू यू हँडल द टीजिंग. तर यावरती तुम्ही रडता का, त्यांना इग्नोर करता का किंवा टीचरांकडे कंप्लेंट करता का, यामधनं तुम्ही आन्सर लिहायचं आहे. देन डी, हाऊ डू यू हँडल युअर सेल्फ व्हेन पनिश्ड इन क्लास. वर्गामध्ये शिक्षा भेटल्यानंतर तुम्ही स्वतःवर नियंत्रण कसं ठेवता. तर याचा आन्सर तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकतात. क्राय मीन्स रडत बसता का, गेट अँग्री राग येतो का, किंवा डिसाईड टू चेंज स्वतःमध्ये बदल करतात का. देन ई, व्हॉट इज द बेस्ट वे टू रिॲक्ट व्हेन अदर्स ट्रबल इन्सल्ट यू. बघा, ज्यावेळेस इतर लोक तुम्हाला चिडवतात किंवा तुमचा इन्सल्ट करतात त्यावेळेस कोणता चांगला ऑप्शन आहे किंवा कोणता मार्ग व्यवस्थित आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. टेक रिवेंज मीन्स बदला घेणे, इग्नोर देम टोटली, त्यांचं अजिबात लक्ष द्यायचं नाही ते काहीही बोलले तरी. देन बिकम डिप्रेस्ड, टेन्शन घेणे, नन ऑफ देम, यामधनं एकही नाही. तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे इथे आन्सर काय करायचे आहे, फिल करायचे आहे. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड, rewrite using proper punctuation marks and capital letters. तर आता याच्यामध्ये खाली जे काही सेंटेन्स दिलेले आहेत ते सेंटेन्स योग्य क्रमाने लिहायचे आहे किंवा त्याच्यामध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करून ते काय करायचे आहे, लिहायचे आहेत. बघा, पहिलं वाक्य आहे, अमर सेड आय कुड नॉट कंप्लीट माय जिओग्राफी होमवर्क. आता या सेंटेन्समध्ये आपल्याला भरपूर कमतरता दिसून येते किंवा जे पंक्च्युएशन मार्क्स आहे किंवा कॅपिटल लेटर्स आहे यांचा योग्य वापर केलेला नाही. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पंक्च्युएशन मार्क्स व्यवस्थितपणे फिलअप करायचे आहेत. देन आन्सर इज अमर सेड, इथे कॉमा द्यायचा आहे. देन इन्व्हर्टेड कॉमाज, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ते वाक्य पूर्ण पुढेचं फिल करायचं आहे. जसं की आय कुड नॉट कंप्लीट माय जिओग्राफी होमवर्क, लास्टला काय द्यायचं आहे, फुल स्टॉप. देन वाय डिड यू गो टू नागपूर. आता हे काय आहे, क्वेश्चन विचारलेला आहे म्हणून याचा आन्सर जे आहे, प्रत्येक वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने करायची असते. म्हणून इथे वाय जो आहे तो काय करणार आपण, कॅपिटल लेटरमध्ये घेणार. वाय डिड यू गो टू नागपूर अँड क्वेश्चन मार्क. देन थर्ड क्वेश्चन, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया लिव्स ॲट राष्ट्रपती भवन इन न्यू दिल्ली. द आन्सर इज, आता इथे वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने म्हणून द प्रेसिडेंट ऑफ इंडिया लिव्स ॲट राष्ट्रपती भवन इन न्यू दिल्ली. न्यू दिल्ली हे काय आहे, एका सिटीचं नाव आहे म्हणून ते काय करणार, कॅपिटल लेटरमध्ये लिहिणार. देन राष्ट्रपती भवन हे पण कशाने लिहायचं आहे, कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे. त्याची सुरुवात शेवटी काय करायचं आहे, फुल स्टॉप द्यायचा आहे. देन फोर्थ क्वेश्चन, व्हॉट अ लाऊड एक्सप्लॉजन दॅट वॉज. आता हे काय आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. मग आता आपल्याला माहीत आहे की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ज्यावेळेस वापरला जातो त्यावेळेस त्याचा शेवट कशाने होतो, एक्सक्लेमेटरी मार्क, आणि वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटर. म्हणून इथे व्हॉट अ लाऊड एक्सप्लॉजन दॅट वॉज. देन फिफ्थ क्वेश्चन, फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी अँड बॉटनी आर ब्रांचेस ऑफ सायन्स. आता या क्वेश्चनमध्ये अजिबातही तिथे कॉमा वगैरे कशाचाच यूज केलेला नाही आहे. देन फुल स्टॉप पण दिलेला नाही आहे, तर आपण तिथे ते सर्व ॲड करणार आहोत. जसं की फिजिक्स, त्यानंतर कॉमा द्यायचा आहे, केमिस्ट्री कॉमा द्यायचा आहे, झूलॉजी अँड बॉटनी आर ब्रांचेस ऑफ सायन्स. देन लास्टला काय करायचं आहे, फुल स्टॉप द्यायचा आहे. जे सब्जेक्टचे नेम आहेत ते कशामध्ये, त्यांची सुरुवात कॅपिटल लेटरने करायची आहेत. तर या सर्व पद्धतीने तुम्ही काय करायचे आहेत, पंक्च्युएशन मार्क्स त्या क्वेश्चनमध्ये ॲड करायचे आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, राईट इन युअर ओन वर्ड्स व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट वे टू गेट रीड ऑफ निगेटिव्ह मीन्स बॅड क्वालिटी इन युअर फ्रेंड. याचा अर्थ असा होतो की तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा एखादा दुर्गुण नष्ट करण्याचा जो काही सर्वोत्तम मार्ग आहे तो कोणता असावा. तर ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता मी इथे आन्सर ऑलरेडी दिलेले आहेत.
तर तुम्ही लिहू शकता आय विल हेल्प माय फ्रेंड बाय फॉलोइंग वेज. खालील मार्गांनी आपण काय करू शकतो आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला सर्वोत्तम मार्ग काय करू शकतो सांगू शकतो. देन फर्स्ट आय विल हेल्प हिम और हर टू बी क्रिएटिव्ह. देन सेकंड इज आय विल हेल्प हिम टू change the tone his or her thoughts. Then third is I will tell him or her the advantages of positive thinking. Fourth, I will advise him to practice प्राणायाम. या पद्धतीने आपण त्यांना काय करू शकतो सर्वोत्तम मार्ग सांगू शकतो. मित्रांनो, आपण याचा काही जो चिटचॅट आहे किंवा वॉर्मिंग अप आहे ते पूर्ण बघितलेला आहे. तर आता आपण बघणार आहोत एक्सप्लेनेशन ऑफ दिस लेसन. मिस स्लिपरी मीन्स घसरडी मुलगी. Given below are extracts from the story of a lonely girl who is teased by classmates in school because she is upset and unnerved due to certain problems at home. She is unable to do any task well. The story tells us what happens next. तर बघा, यामध्ये असं सांगितलेलं आहे की शाळेच्या वर्गातील मुली जिला चिडवतात अशा एका एकाकी मुलीच्या कथेतील काही भाग खाली दिला आहे. आता असं का, काही घरगुती समस्यांमुळे ती कायम उदास आणि भ्यायलेली असे किंवा घाबरलेली असे आणि त्यामुळे कोणतेही काम ती व्यवस्थितपणे करू शकत नव्हती. मग आता असं असताना पुढे काय होतं ते या गोष्टीतून आपण काय करणार आहोत बघणार आहोत. इथे याचे 2 पार्ट आहेत. आपण पार्ट फर्स्ट काय करणार आहोत बघणार आहोत. लेट्स सी द पार्ट फर्स्ट. I got ready and went to school. In the first period, our class teacher who taught us English told us to take our composition notebooks. I took out the mathematics notebook by mistake. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. She shouted, "Come here with your book, Siley." I obeyed her, but her angry looks made my legs tremble, and when I reached her chair, the notebook fell on her feet. बघा, आता यामध्ये असं सांगितलेलं आहे की आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. मी तयार होऊन काय झाले शाळेत गेले. इन द फर्स्ट पिरियड अवर क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश टोल्ड अस टू टेक अवर कंपोजिशन नोटबुक्स. पहिल्याच तासाला आमच्या इंग्रजीच्या वर्गशिक्षकांनी आम्हाला निबंधाच्या वह्या काय करायला लावल्या बाहेर काढायला सांगितल्या. आय टूक आउट मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. पण माझ्याकडून अशी चूक झाली की गणिताचीच वही काय झाली चुकून बाहेर काढल्या गेली. मग मी लगेच काय केलं आय रिप्लेस्ड इट क्विकली बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स्ड ऑन मी. मी चुकून गणिताची वही बाहेर काढली पण मी पटकन ती काय केली बदलली. पण बाईंचे लक्ष कोणाकडे होते माझ्याकडेच होते. गेज मीन्स काय ते गेज मीन्स स्टेअर एकटक नजरेने बघत असणे. आणि लगेच त्या बोलल्या शी शाउटेड कम हेअर विथ युअर बुक सायली. त्यांनी लगेच मला बोलल्या की सायली तुझी वही घेऊन इकडे ये. मी त्यांची आज्ञा पाळली आणि लगेच त्यांच्याकडे निघाले. पण त्यांची रागीट नजर बघून माझे पाय काय होऊ लागले लटपटू लागले आणि खुर्चीजवळ पोहोचल्यावर मी माझी वही काय केली त्या भीतीमुळे त्यांच्या पायांवर पडली. माझी वही त्यांच्या पायांवर पडली असं इथे सांगितलेलं आहे. तर आता हे सर्व सायलीबद्दल सांगितलेलं आहे की सायलीने काय केलं ते यामध्ये दिलेलं आहे. देन सम गर्ल्स लाफ लाऊडली. त्यामध्ये ज्या असणाऱ्या काही मुली होत्या त्या खूप मोठ्याने काय झाल्या हसल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. आता तिथे जे शिक्षिका होत्या त्यांना असं वाटलं की मी मुद्दामच त्यांच्या पायावरती त्या वह्या काय केल्या पाडल्या. शी स्टेअर्ड मी विथ ॲन ऑल डेवरिंग लुक. त्या एकदम भयानक नजरेने माझ्याकडे बघत होत्या असं सायली म्हणते. देन गो अँड स्टँड नियर युअर सीट शी येल. त्या मोठ्याने किंचाळल्या आणि ओरडल्या. त्या मला बोलल्या की जा आणि तुझ्या जागेजवळ जाऊन उभीच राहा. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड. सायली म्हणते की मी पूर्ण लेक्चरभर किंवा पूर्ण तासभर तिथे काय होती उभीच होती. हेच या पॅरामध्ये काय केलेलं आहे सांगितलेलं आहे.
Let's see the next para. The subject was history class, and my favorite subject. The teacher had asked us to memorize the causes and effects of the Battle of Panipat. I was well prepared. She began testing all of us one by one. When my turn came, I went blank. The teacher gave me a stern stare while I stood there still with my head hanging down in shame. बघा, आता याच्यामध्ये सायली असं सांगते की पुढचा जो तास होता तो माझा आवडता तास होता आणि तो इतिहासाचा तास होता. आणि त्या तासाला बाईंनी काय सांगितलेलं होतं, त्या तासाला बाईंनी पानिपतच्या युद्धाची जी काही कारणे आणि परिणाम असतात ते पाठ करून यायला सांगितलेले होते. देन आय वॉज वेल प्रिपेअर्ड. हिने सुद्धा सायली म्हणते की मी सुद्धा पूर्ण तयारी केलेली होती. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस. त्या प्रत्येकाचीच काय करू लागल्या, टेस्ट घेऊ लागल्या. देन वन बाय वन, एकानंतर एकाची. देन व्हेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक. सायली म्हणते की जेव्हा माझी वेळ आली त्यावेळी मी पूर्ण काय झाले विसरून गेले. वेंट ब्लँक मीन्स कुड नॉट रिमेंबर एनिथिंग, काहीच न आठवणे असा त्याचा अर्थ होतो. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर. आता तिच्या ज्या काही बाई होत्या त्या काय करू लागल्या, एकदम रागाने तिच्याकडे बघत होत्या. देन while I stood there still with my head hanging down in shame. ती म्हणते की मी ज्यावेळी तिथं उभी होते त्यावेळेस मी एकदम बधीरपणे उभी राहिली आणि खाली मान घालून काय झाले, शर्मेने माझी मान खाली गेली आणि मी तशीच तिथं उभी होते. मम्मा अँड पप्पा कंटिन्यूड देअर नेवर एंडिंग टिप्स. आता सायलीच्या घरामध्ये कधीही न संपणारी काय होती, भांडणे चालूच होती. पप्पा यूज्ड एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. आता तिचे जे काही वडील होते राग व्यक्त करण्याची एकही संधी काय करत नव्हते, सोडत नव्हते. अनॉयन्स मीन्स फिलिंग ऑफ बीइंग अँग्री. इथे आपण भांडण असं म्हणू शकतो किंवा राग येणे असं म्हणू शकतो. देन मम्मा ऑन हर पार्ट डिड नॉट अलो एनी सच ओकेजन टू स्लीप विदाउट टर्निंग इट इन टू अ व्हेरी vociferous quarrel. बघा, हेअर vociferous मीन्स नॉयझी अँड फोर्सफुल इन एक्सप्रेसिंग वन्स फिलिंग, म्हणजे खूप भयानक असं आपण इथे म्हणू शकतो. आणि दुसरीकडे ती म्हणते की माझी जी आई आहे ती आई कुठलाही प्रसंग तावातावाने भांडण केल्याशिवाय जाऊच देत नव्हती. म्हणजे ते सुद्धा खूप भांडण करायचे आणि खूप मोठं भांडण व्हायचं. देन द क्वारल वॉज बिटवीन द टू बट द पनिशमेंट inevitably descended on a third one, that is me at school. बघा, आता ती म्हणती की भांडण दोघांमध्ये होत असत पण त्याची जी शिक्षा असते ती मात्र विनाकारण तिसऱ्याला मिळे, म्हणजेच मला मिळत असे, मला शाळेत होत असे. देन whenever I heard raised voices, I felt as if Mama and Papa were quarreling. बघा, ती म्हणते की ज्यावेळेस असे भांडणं होत असत किंवा ज्यावेळेस मोठमोठे चढलेले आवाज ती ऐकत असत त्यावेळेस आईबाबाच भांडत असे असं मला वाटे. कधी कधी काय होत असे की sometimes even in the midst of silence Mama's screams came piercing through my ears, and whenever I heard Mama's high-pitched yells, my legs quivered. आता ती म्हणते की कधी शांततेतही आईचा कर्कश किंचाळणारा आवाज काय होत असे, कानात तीव्रपणे ऐकू येत असे. आणि जेव्हाही आईचे तार स्वरातले किंचाळणे कानांवर पडे तेव्हा माझे पाय काय होऊ लागत, थरथरू लागत. हेअर क्विअर मीन्स शुक फॉर ट्रेम्बल मीन्स थरथरणे किंवा थरकाप होणे. देन नेक्स्ट पॅरा. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. बघा, ती म्हणते की एके दिवशी शाळेच्या पायऱ्या उतरत असताना वरून कोणीतरी अचानक काय झाले,
किंचाळले. आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स. ती म्हणते की मी 7 पायऱ्या गडगडत खाली पडले ते ऐकून. देन माय एल्बोज अँड नीज वेअर बॅडली ब्रुइज्ड. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न अँड द सीम्स. ती म्हणते की असं झाल्यानंतर माझ्या कोपरांना आणि गुडघ्यांना चांगलंच खरचटलं होतं. देन तिचा नवीन फ्रॉक जो होता तो सुद्धा शिवणीजवळ काय झालेला होता, फाटला होता. व्हेन आय रीच होम माय मम्मा शाउटेड. ज्यावेळेस मी घरी गेले त्यावेळेस घरी पोहोचले त्यावेळेस तिची जी आई होती म्हणजेच सायलीची आई ती म्हणते की माझी जी आई होती ती काय झाली, खूप जोरजोरात ओरडली आणि बोलली की आय एम सिक ऑफ यू. व्हेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रावॅगंट लॉसेस. तिची आई तिला म्हणते की मला वैताग आलाय तुझा, असल्या फालतू गोष्टींसाठी पैसे खर्च करायला लावणे कधी थांबवणार आहेस तू. एक्स्ट्रावॅगंट मीन्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह, खूप महागडे किंवा खूप जास्त असं आपण इथे म्हणू शकतो. म्हणून तिची आई म्हणते की असं पैसे खर्च करायला लावणं किंवा खूप जास्त पैसे खर्च करायला लावणं कधी थांबवणार आहेस तू. देन मदर सीज मी बाय द आर्म, गेव मी अ गुड जर्क अँड सिटेड मी ऑन द बेड. आईने हाताला घट्ट पकडून मला जोरात ओढले आणि पलंगावरती बसवले. शी फेच अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाइड इट टू माय एल्बो अँड नीज. तिने जंतुनाशक औषध घेतले आणि माझ्या कोपऱ्याला आणि गुडघ्यांना काय केले ते लावले. बट डिड नॉट हग मी. पण तिने अजिबातही मला जवळ घेतले नाही. विदिन मी लिंगर्ड द yearning that she would hold me and console me. आता इथे असं झाल्यानंतर मला तिने जवळ घेऊन माझी समजूत काढावी अशी एक तीव्र इच्छा किंवा आस माझ्या मनाला लागून राहिली होती असं इथे सायली सांगते. देन इवन इफ शी हॅड गिवन मी जस्ट अ सिम्पॅथेटिक पॅट माय स्मार्टिंग लिम्स वूड हॅव बीन सूथ. आता ती म्हणते की तिने नुसता सहानुभूतीने माझ्या पाठीवर हात फिरवला असता तरी माझ्या दुखऱ्या पायांची जी वेदना होती ती काय झाली असती, कमी झाली असती असं इथे सायली म्हणते. देन आता इथे स्मार्टिंगचा अर्थ, देन सूथचा, कन्सोलचा अर्थ आहे कम्फर्ट. अशा पद्धतीने या पॅरामध्ये वर्णन केलेलं आहे. देन लेट्स सी द नेक्स्ट स्टांजा. नेक्स्ट पॅरा. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज्ड बाय. ॲज मम्मा वॉक अवे टू द किचन ही केम अँड सॅट बिसाइड मी. ही प्लेस्ड हिज लिटल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्ड, आर यू इन अ ग्रेट पेन. आय हग हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. आता हे सर्व झाल्यानंतर काय झालं, हिचा जो काही धाकटा भाऊ होता ती म्हणते की माझा धाकटा भाऊ जवळच होता. आई स्वयंपाकघरात गेल्यावर तो माझ्या जवळ येऊन बसला. त्याने त्याचा लहानसा हात माझ्या हातावर ठेवला आणि हळूच म्हणाला, खूप दुखतंय का गं तुला. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा रडू लागले. I used to walk quite cautiously, yet I would often stumble. One day the class monitress announced, we will call her Slippery. Others sleep on wet ground. Sally manages to sleep even on dry land. बघा, आता ती म्हणते की मी खूप जपून सावधपणे चालायची तरीही सारखी पडायचीच किंवा अडखळायचीच. एक दिवस वर्गाची प्रमुख म्हणजे मॉनिट्रेस जी आहे ती म्हणाली किंवा तिने असं जाहीर केलं की आपण हिचं नाव काय ठेवायचं आहे, घसरडी ठेवायचं आहे. वी विल कॉल हर स्लीपरी. आपण हिला स्लीपरी म्हणायचं आहे किंवा घसरडी मुलगी म्हणायचं आहे. ऑदर स्लीप ऑन वेट ग्राउंड. सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड.
म्हणजेच त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की सगळेजण ओल्या मातीत घसरतात, मात्र सायली कोरड्या फरशीवरून देखील सुद्धा काय होते, घसरते. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन. आणि या सर्व गोष्टींमुळे काय झालं होतं आता तिथे, सायली म्हणते की या सर्व गोष्टींमुळे वर्गातील ज्या दुसऱ्या मुली होत्या किंवा इतर मुली होत्या त्यांना एक मला चिडवण्याची संधीच मिळाली. या नव्या नावावरून त्या रोज मला चिडवू लागल्या. लवकरच माझ्यासाठी एक गाणे देखील काय झाले तिथे तयार झाले. दे टीज्ड मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. प्रत्येक दिवशी नवीन नावाने काय करायच्या, चिडवायच्या. सून अ व्हर्स वॉज कंपोज्ड इन माय ऑनर. आता हिच्या सन्मानार्थ एक नवीन गाणे देखील तयार झाले. ते कोणते होते, स्लिपरी स्लिपरी स्लीपिंग विदाउट मग, आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. तर घसरडी घसरडी चिखलाशिवाय घसरते, तिला कुठलाही सोपा प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तरच मिळणारच नसते किंवा उत्तर मिळणारच नसते, असं गाणं तिच्यावरती काय झालं, तयार झालं. आय लिव्ह इन परपेच्युअल फिअर ऑफ एव्हरीवन, द गर्ल्स, द टीचर्स, द यंग अँड द ओल्ड. आता इतर मुली, शिक्षक, लहान मोठे सर्वांविषयी एक भीती कायम मनात बाळगून मी जगत असे, असं सायली म्हणते. देन व्हेन आय वॉज इन क्लास आय डेअर्ड नॉट मूव्ह आउट, अँड व्हेन आय वॉज आउटसाईड आय वॉज अफ्रेड ऑफ री एंटरिंग द क्लास. ती म्हणते की वर्गात असताना मी अजिबात जागची हालायचे नाही आणि जेव्हा बाहेर असे तेव्हा पुन्हा वर्गात यायची मला भीती वाटत असे. नॉट कुड आय मस्टर द करेज टू स्पीक एनीवन. माझ्यामध्ये इतर कोणाशी तरी बोलावे असं धाडस देखील नव्हतं, असे इथे सायली सांगते. पार्ट सेकंड. द बेल हॅड ऑलरेडी रंग व्हेन आय रीच्ड द स्कूल. The teacher was in the classroom. I sought permission to enter. The teacher wore a frown on her face, but she let me enter and told me to see her in the teacher's room after the class. Her tone was not of annoyance or anger. Yet an unknown fear made me nervous. Reassuring myself that she was a kind-hearted teacher and would not punish me, I reached the teacher's room with hesitant steps. बघा, आता यामध्ये असं सांगितलेलं आहे की मी ज्यावेळेस शाळेत पोहोचली होती तेव्हा घंटा झालेली होती आणि त्या ज्या शिक्षिका होत्या, टीचर वॉज इन द क्लासरूम, म्हणजे त्या क्लासरूममध्येच होत्या. मग आता ती म्हणते की मी काय केली, टीचरांची परमिशन घेतली किंवा त्यांची परवानगी घेतली. देन नंतर द टीचर वोर अ फ्रॉन ऑन हर फेस बट शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन द टीचर्स रूम आफ्टर द क्लास. आता हे सर्व झाल्यानंतर बाईंनी एकदम त्रासिक चेहऱ्याने तिच्याकडे काय केले, बघितले किंवा ती म्हणते माझ्याकडे बघितले. त्यांनी मला आत येऊन दिले आणि तास संपल्यावर शिक्षक खोलीत येऊन भेटण्यास काय केले, सांगितले. आणि त्यांचा जो काही बोलण्याचा ओघ होता किंवा बोलण्याची जी काही पद्धत होती ती कशा पद्धतीची वाटत होती, त्यांच्या आवाजात नाराजीही नव्हती आणि राग देखील नव्हता. अनॉयन्स म्हणजे नाराजी आणि अँगर मीन्स राग. मग त्या रागावलेल्याही नव्हत्या आणि त्यांना नाराजी देखील वाटत नव्हती. इट अन अननोन फिअर मेड मी नर्वस. पण तरीही अजूनही तिला काय होत होतं, भीती वाटत होती किंवा ती म्हणते की मला भीतीने ग्रासून टाकले होते. देन रिअश्युरिंग माय सेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर अँड वूड नॉट पनिश मी. पण आता हे सर्व झाल्यानंतर ती म्हणते की त्या शिक्षिका मनाने चांगल्या आहेत आणि आपल्याला शिक्षा करणार नाहीत, असं स्वतःला दिलासा देत मी काय झालेली आहेत, ती टीचर्स रूम आहेत त्या टीचर्स रूमकडे दबकत पावले टाकत काय करत होती, चालली होती किंवा ती शिक्षक खोलीपर्यंत पोहोचली होती. देन नेक्स्ट पॅरा. द टीचर ग्रीटेड मी विथ अ स्माइल अँड आस्क मी टू सीट बाय हर साइड. हर टेंडर टोन टर्न माय साइज into sobs. She pulled her chair close to mine and
patting me on the head, said, "What makes you cry, my child? I haven't said a word to you." After a brief pause, she continued, "Tell me what your trouble is. Confide in me, for I am not like a sister to you." A rare thrill ran through my entire frame. For a moment, I felt I should cling to her and cry. Of course, I did not do so, but I kept gazing at her with tearful eyes. आता यामध्ये असं सांगितलेलं आहे की त्या ज्या काही टीचर होत्या किंवा शिक्षिका होत्या त्यांनी हसून तिचं काय केलं होतं, तिथे स्वागत केलं होतं आणि त्यांच्या शेजारीच बसण्यास सांगितले. हर टेंडर टोन टर्न माय साईज इनटू सोप्स. आणि त्यांचं जे काही असं प्रेमळ आवाज होता किंवा प्रेमळपणे बोलणं होतं त्यामुळे हिचं काय झालेलं आहे किंवा ही म्हणते की मला काय झालं, मी हुंदके देऊ लागले किंवा माझ्या निश्वासांचे हुंदक्यात रूपांतर झाले. त्यांनी त्यांची खुर्ची लगेच काय केली, शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइन अँड पॅटिंग मी ऑन द हेड. त्यांनी खुर्ची माझ्याजवळ घेतली आणि माझ्या डोक्यावरनं हात फिरू लागल्या. देन डोक्यावरून हात थोपटत असताना त्या म्हणत होत्या की बाळ तू का रडते आहेस. व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. तुला काय झालं आहे, तू का रडत आहेस. देन आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. मी तुला एकही शब्द बोललेली नाही. देन आफ्टर अ ब्रीफ पॉज शी कंटिन्यू, टेल मी व्हॉट यू ट्रबल इज. आणि थोडा वेळ झाल्यानंतर किंवा थोड्या वेळानंतर त्या परत मला विचारू लागल्या की तुला कसला त्रास होतो आहे का ते मला सांग. त्यानंतर त्या परत पुढे बोलल्या की कन्फाईड इन मी, फॉर आय एम नॉट लाईक अ सिस्टर टू यू. मी तुझ्या बहिणीसारखी नाही आहे का. देन अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम. त्यानंतर ही म्हणते की माझ्या अंगातून एक अनोखी शिरशिरी काय होऊ लागली, जाणवू लागली. फॉर अ मुमेंट आय फेल्ड आय शुड क्लिंग टू हर अँड क्राय. तिला काही क्षणापुरतं असं वाटलं की त्या शिक्षिका ज्या होत्या त्यांना बिलगावं आणि खूप मोठमोठ्याने काय करावे, रडावे. पण पुढे ती म्हणते, ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो, बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज. पण मी असं काहीही केलं नाही, पण मी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे काय करत राहिले, एकटक नजरेने बघतच राहिले. नेक्स्ट, टेंडरली टीचर कंटिन्यू, डू यू नो द मीनिंग ऑफ दीदी. इट मीन्स एल्डर सिस्टर. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स. Amid sobs I said, the girls keep teasing me. She laughed. Why are you scared of them? If you cry like this, they will pester you all the more. So ignore them. Who is your friend? आता बघा यामध्ये असं सांगितलं, टीचर काय करत होत्या किंवा त्याच्या शिक्षिका होत्या त्या तिला म्हणतायत की मी तुझ्या बहिणीसारखी नाही आहे का, तुला दीदी म्हणजे काय हे ठाऊक आहे का. दीदी म्हणजे काय असतं, इट मीन्स एल्डर सिस्टर, मोठी बहीण. दीदीचा अर्थ असतो मोठी बहीण. देन मग तुझ्या मोठ्या बहिणीला तुझी अडचण सांगणार नाहीस का, असं त्यांनी तिला काय केलं, विचारलं. आणि मुसमुसत मी म्हटले की सगळ्या मुली मला चिडवतात. यावरती ती जी काही सायली आहे ती म्हणते की मी मुसमुसत त्यांना म्हटले की सर्व मुली मला चिडवतात. शी लाफ. त्या लगेच काय झालं, त्यांना खूप जोरात हसू आलं आणि त्या हसून म्हणाल्या की तू त्यांना का घाबरतेस, अशी चिडत राहिलीस तर त्या तुला आणखी जास्त चिडवत राहतील, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. तुझी मैत्रीण कोण आहे, असा त्यांनी प्रश्न केला. देन आय शुक माय हेड अँड टीचर स्माईल. हिचं काय केलं, ती म्हणते की मी नकारार्थी मान हलवली आणि त्यांनी माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले किंवा त्या हसल्या. इट सीम द टीचर हॅड टू पोअर्ड हर स्माईल इन टू माय आईज लाईक टू बी माय फ्रेंड, शी सेड. देन त्या ज्यावेळी तिच्याकडे असं बघून हसत होत्या त्यावेळेत जणू काही त्यांचे हसू माझ्या डोळ्यात भरले. माझी मैत्रीण होशील असं त्यांनी काय केलं होतं, जणू काही विचारत होत्या. देन द बेल रँग. शी रोज विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक. शी सेड, लिसन, यू वेअर अ सिस्टर, ऑल राईट. नाऊ यू आर अ फ्रेंड टू.
but I like my friends to be brave. You have got to try to be brave. I'll always stand by you, rest assured, my little pearl. Now rise and hope off to your class. आता हे झाल्यानंतर तिथे शाळेची काय झाली, घंटा झाली, तशी त्या काय झाल्या, उठल्या आणि माझ्या पाठीवर हळू थोपटत थोपटत म्हणाल्या, हे बघ, तू माझ्या बहिणीसारखी आहेस, पण आता मैत्रीणही आहेस आणि मला माझ्या मैत्रिणी शूर असलेल्या आवडतात किंवा त्या शूर असायला हव्यात. देन तुलाही आता धीट व्हायचा प्रयत्न काय करावा लागेल, करावाच लागेल. रेस्ट अश्युअर्ड माय लिटल पर्ल. म्हणजे आता तूही काय होणार आहेस, या माझ्या छोट्या बहिणीच्या पाठीशी मी नेहमीच काय असे, उभी राहील. तू आता उठ आणि वर्गात जा, असं त्यांनी काय केलं, सायलीला सांगितलं. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश रेड हॉट टू द ear tips. Never before had anyone lavished love on me thus, and here was my teacher who had spontaneously accepted me as a sister, a friend. I was beyond myself with joy. I wanted to chuckle, to burst into near hysterical laughter. बघा, आता यामध्ये असं सांगितलेलं आहे की ती म्हणते, माझा चेहरा उत्साहाने उजळला आणि माझ्या कानाच्या ज्या पळ्या होत्या त्या देखील काय झालेल्या आहेत, रेड हॉट म्हणजे लाल झालेल्या आहेत. आणि याआधी कोणीही यापूर्वी असे प्रेम तिला कधीही मिळाले नव्हते किंवा असे प्रेम मला मिळाले नाही. आणि आता इथे माझ्या शिक्षिकेनेच मला काय केलेलं आहे, माझी बहीणच नाही तर मला काय केलेलं आहे, त्या माझ्या मैत्रीण देखील झालेल्या आहेत. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय. आता मला खूप जास्त प्रमाणामध्ये काय झालेला होता, आनंद झाला होता. अत्यानंदाने हसत सुटावे असे वाटत होते. हेअर हिस्टेरिकल लाफ्टर मीन्स अनकंट्रोल लाफ्टर, म्हणजे खूप जास्त आनंदाने हसू येणे असंही आपण इथे म्हणू शकतो. देन ऑन विंग फीट आय रॅन टू माय क्लास. सून आय वॉज लॉस्ट इन अ रेअर रिवेअर. आय फॉरगॉट that I was sitting in a class of wild girls, those prime pastime was teasing me. आता इथे ती म्हणते की पंख फुटल्याप्रमाणे विहिरत मी वर्गात जाऊन पोहोचले आणि स्वतःच्याच तंद्रीमध्ये काय झाले, हरवून गेले. रिवेअर मीन्स स्वतःच्याच तंद्रीमध्ये काय होणे, असणे किंवा ड्रीमी स्लीप. आणि हे सर्व झाल्यानंतर आता ती म्हणते की मी अशा ठिकाणी जाऊन बसलेले होते की ज्या वर्गामध्ये अशा मुली होत्या की त्या चिडवणे हाच त्यांचा काय होता, आवडता छंद होता. आणि आता मी अशा वर्गात बसलेली आहे की ज्या वर्गामध्ये मला चिडवणाऱ्या मुली आहेत हे देखील मी विसरून गेलेली होते. देन ड्युरिंग द ब्रेक द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम फेल ऑन मी अँड आय गॉट फुल्ली ड्रेंच्ड. राईट इन फ्रंट स्टूड माया अँड चंदा, laughing away to their heart's content. Chanda teased from the slippery hands of Slippery. The slippery bottle went sleep. Sleep, sleep, and now let's watch the fun, said Veena. आता यामध्ये असं सांगितलेलं आहे की दरम्यान आता मधल्या सुट्टीमध्ये काय झालं, मधल्या सुट्टीत पाणी पित असताना पाण्याची बॉटल माझ्या अंगावर सांडली आणि मी पूर्ण काय झाले, तिथं भिजून गेले. माझ्यासमोर माझ्या माया आणि चंदा नावाच्या मैत्रिणी उभ्या होत्या. त्या जोरजोरात काय करू लागल्या, हसू लागल्या. म्हणजे क्लासमेट होत्या, त्या जोरजोरात हसू लागल्या. आता चंदा तिथे जोरजोरात तिला काय करू लागली, मला चिडवू लागली की घसरडीच्या निसरड्या हातांतून निसरडी बाटली किंवा निसरडी बॉटल देखील काय झाली आहे, घसरली घसरली घसरली. आणि आता तिची गंमत बघा, असं कोण म्हणतंय, द स्लिपरी बॉटल वेंट स्लीप, स्लीप स्लीप अँड नाऊ लेट्स वॉच द फन, सेड वीणा. आणि आता या घसरड्या मुलीची आपण काय करू, गंमत बघू, असं इथे वीणा बोलली. आय वॉज स्क्वीजिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक, रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड्स. I turned my back to them and ignored them completely. They were nonplussed and went away. I sensed a feeling of victory. आता ती म्हणते की हे सर्व झाल्यानंतर मी ओल्या फ्रॉकवर सांडलेले पाणी काय केले, तिथे पिळून टाकत होते आणि बाईंचे शब्द आठवून मी माझी पाठ काय केली, तिथून ओळवली आणि त्यांच्याकडे सरळ काय केलं, दुर्लक्ष केलं.
त्या गोंधळल्या आणि तिथून निघून गेल्या. आणि हे सर्व झाल्यानंतर मला असं वाटलं की विजयी झाल्यासारखं वाटलं. आय सेन्स्ड फिलिंग ऑफ विक्ट्री. मला एकदम जास्त अत्यानंद झाला आणि मी जिंकलेली आहे असं तिला तिथे काय झालं आहे वाटलं आहे. म्हणजेच इथे तिच्या मनामध्ये एक धीटपणा आलेला आपल्याला दिसून येतो. बिफोर द स्कूल क्लोज्ड फॉर द डे, द टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी, फ्रॉम टुडे you are going to be responsible for bringing the register, chalk and duster every morning. Come, take this key, carry these notebooks to the teacher's room, count them and keep them in my drawer. Ask the peon to show you my drawer. आता हे सर्व झाल्यानंतर शाळा सुटायच्या आधी शिक्षिका पुन्हा आल्या आणि तिला म्हणाल्या की आजपासून सकाळी नोंदवही, खडू आणि डस्टर आणण्याची जबाबदारी तुझी असणार आहे. देन त्यानंतर त्या बोलल्या की कम टेक दिस की. आता ह्या चाव्या उचल आणि ह्या सर्व नोटबुक्स वगैरे काय कर, जी शिक्षकांची खोली आहे किंवा शिक्षक खोलीमध्ये घेऊन ये. त्या मोजून माझ्या ड्रॉवरमध्ये ठेव. आणि माझा ड्रॉवर कुठे आहे ते कोणाला विचार, टू शो यू आस्क दी पिऊन. पिऊनला विचार की माझा ड्रॉवर कुठे आहे. My otherwise trembling legs were now filled with some miraculous strength. I rushed enthusiastically and completed the assigned job in a jiffy. When I placed the key on the teacher's table, she looked at me and smiled. I smiled back. बघा आता ही जी काही घसरडी मुलगी आहे किंवा सायली आहे, ती म्हणते की एरवी थरथरणाऱ्या माझ्या पायात एक जादुई शक्ती काय झाली होती, संचारली होती. म्हणजेच इथं म्हटलेलं आहे मिरॅक्युलस. मिरॅक्युलस म्हणजे काय, जादुई शक्ती, इट मॅजिकल पॉवर असं आपण इथे म्हणू शकतो. देन आय रश एन्थुसियास्टिकली अँड कम्प्लिटेड द असाइन्ड जॉब इन अ जिफ्फी. ती म्हणते की मी उत्साहाने माझ्यावर सोपवलेले काम चुटकीसरशी काय केले, तिथे पूर्ण पार पाडले. किल्ली बाईंच्या टेबलावर ठेवली आणि त्या माझ्याकडे पाहून हसल्या. मीही त्यांच्याकडे पाहून काय झाली, हसली. आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टो. आय फेल्ट माय लिटल हर्ट इन्फ्लेट विथ प्राईड. आय फाउंड नो ऑकवर्डनेस इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक, नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर वाईल रिटर्निंग होम. आता इथे ती म्हणते की मी आनंदात नखशिकांत काय झालेली होती, भिजलेली होती किंवा मला अत्यानंद झालेला होता. माझे इवलेसे हृदय जे आहे ते अभिमानाने काय झाले होते, भरून आलेले होते. आय फाउंड नो ऑकवर्डनेस. आता इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक. तिचा फ्रॉक जरी ओला होता किंवा माझा फ्रॉक जरी ओला होता तरी मला त्याच्यामध्ये अजिबातही लाज वाटत नव्हती. आणि घरी परत जाताना माझ्या मनामध्ये कुठल्याही भीतीचा लवलेशसुद्धा राहिलेला नव्हता असं ती इथे म्हणते. हे सर्व सायलीने इथे आपल्याला काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. द स्टोरी अडॅप्टेड फ्रॉम द स्टोरी बाय पोपटी हिरानंदानी. ही जी काही स्टोरी आहे ती पोपटी हिरानंदानी यांच्या कथेवर आधारित आहे असंही म्हणू शकतो किंवा त्यांच्या कथांमधनं घेतलेली आहे. आपल्याला या स्टोरीमधनं असं समजतं की आपण आपल्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्यांच्या ज्या काही भावभावना आहेत त्या वेळीच योग्य वेळी काय केल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे. अँड वी शूड फाइंड आउट द डिफिकल्टी अँड सॅडनेस ऑफ अवर फ्रेंड्स. त्यांचा जो काही दुःखीपणा आहे किंवा त्यांच्या ज्या काही डिफिकल्टीज आहेत त्या आपण काय केल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे किंवा फाइंड आउट केल्या पाहिजे. अँड आपण काय केलं पाहिजे, त्यांचे जे काही वी शूड सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ अवर फ्रेंड्स. आपण त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते देखील काय केले पाहिजे, योग्य वेळी सोडवले पाहिजे. हेच आपल्याला या लेसनमधनं समजून येतं.